माढा तालुक्यातील तीर्थक्षेत्र अरण येथे चंदनउटी सोहळ्यासाठी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि ओबीसी विकास मंत्री अतुल सावे हे एकत्र आले होते। तीर्थक्षेत्र अरण येथे संत श्री सावतामाळी समाधी मंदिरात आयोजित चंदनउटी उत्सव सोहळ्यात गोरे हे बोलत होते। यावेळी ओबीसी विकास, ऊर्जा, दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांचीही उपस्थिती होती। यावेळी सावे यांनी अरण तीर्थक्षेत्र विकासासाठी पाहिजे तेवढा निधी आणू, काळजी करू नये असा शब्द देताना जयकुमार गोरे हे सर्वात चतुर मंत्री आहेत असा चिमटाही सावे यांनी गोरेंना घेतला। तर पालकमंत्री गोरे यांनी अरण ग्रामस्थांना तीर्थक्षेत्र अरणसाठी भरघोस निधी आणू आणि राजकारण केल्याशिवाय विकास होत नाही। मला राजकारण करताना राज्यातील तीर्थस्थाने बळकट करायची आहेत, यासाठी जे सोबत येतील त्यांना मदत केली जाईल असेही ते म्हणाले। नक्की मिळेल आणि असं मिळेल की जे त्यांनी कधी विचारही केला नाही अशा पद्धतीच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे 5 एकरमध्ये डेव्हलपमेंट कुठली चालू आहे नाही म्हटले की 700 कोटी रुपये आम्हाला दिलेले आहे। एवढं तिथं त्या ठिकाणी दिलं आणि आता हे 2 मंत्री आपल्यासोबत असल्यामुळं आपल्याला कशाची कमतरता पडणार नाही। भविष्यात मी यांच्याकडून अपेक्षा करतोय, महाराष्ट्रातला समाज बांधव अपेक्षा आपण या सर्वांना सहकार्य करूयात एवढी विनंती करतोय आणि माझं लाभलेलं मनोगत या ठिकाणी थांबवतोय। रामकृष्ण हरी, जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वप्रथम पहलगाम आणि काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मृत्यू झालेल्या सर्व भारतीयांना मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि सावता महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन महात्मा ज्योतिबा फुले आणि आई सावित्रीबाई फुले यांना पण विनम्र अभिवादन करून आजच्या संत शिरोमणी सावता महाराजांची आज चंदनउटी उत्सव सोहळ्याच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असलेले आमचे सहकारी या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ गोरेजी, तसेच व्यासपीठावर उपस्थित आमदार अभिजित पाटीलजी, रंजन भाऊ गिरमेजी, रणजित सिंह शिंदेजी, प्रभाकर माळीजी, रमेश भास्करजी, भारत शिंदेजी, शिवाजी कांबळेजी, योगेश पाटीलजी, माझे सहकारी आणि आता भिडेवाड्याच्या विकासासाठी ज्यांना आमच्या सरकारमध्ये अध्यक्ष केले असे माझे मित्र दिनेश गिरमेजी, उपस्थित माझे मित्र सतीश शिंदेजी, प्रसाद डोकेजी, तसंच सावता महाराज वसेकरजी, प्रभू महाराज ज्यांनी आत्ताच प्रास्ताविकमध्ये सगळे विषय मांडले, लोखंडे महाराज आणि उपस्थित सर्वच समाज बांधव, गावकरी, सर्व संत महंत आणि पत्रकार बंधूंनो आणि माझ्या गावकरी बंधू भगिनींनो, आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। सावता महाराजांच्या इकडे चंदनउटी उत्सव सोहळा माझी जयभाऊ पहिल्यांदा मला संधी इकडे याच कार्यक्रमाला यायची मिळाली, नाही तर अनेक यायचो नाही। सावता महाराजांच्या
दर्शनाला आणि तो पहिला कार्यक्रम चंदनवटीचाच कार्यक्रम होता. आमचे बीडचे मित्र कल्याण आखाडे यांनी तो कार्यक्रम केला होता. मी आणि पंकजाताई दोघंही त्या कार्यक्रमाला त्यावेळेस आलो होतो आणि अतिशय त्यावेळेसपासून डोक्यात बसलो होतं की या सावता महाराजांच्या तिकडे त्यांची आज मंदिर आहे, या मंदिराचा इकडचा विकास व्हायला पाहिजे. आणि तेव्हापासून डोक्यात असलेला प्रश्न घेऊन आम्ही अनेक वर्ष, पण प्रभू महाराज आणि सावता महाराज वसेकर यांनी मागच्या वर्षी इकडे भक्तनिवास बांधण्याचा संकल्प केला. त्या जागा घेतली, तिकडे भूमिपूजनाचा कार्यक्रम ठेवला आणि त्या कार्यक्रमाला माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना त्यांनी आमंत्रण दिलं होतं, आम्हालाही आमंत्रण दिलं होतं. आम्ही सगळे आलो आणि त्यावेळेस माझ्या भाषणात मी देवेंद्रजींना विनंती केली, मला देवेंद्रजी हे आमचा आराध्य देवते, आज सगळा समाज इकडे येत राहतो पण या गावाचा जसा विकास व्हायला पाहिजे तसा झाला नाही. असतं आरणचा विकास झाला नाही तर आम्हाला या सर्वात पहिले तर आरणला अ दर्जा द्यावा आणि त्यानंतर इकडे निधी उपलब्ध करावा. तर त्यांच्या समारोपाच्या भाषणात त्यांनी जाहीर केलं आणि आता की मी 100 कोटी याला देतो आणि अ दर्जाचा या गावाला, या आरणला अ दर्जा जाहीर केलं त्यांनी. आणि आपलं नशीब बघा, गोरे भाऊच पालकमंत्री आहेत आता, त्याच्यामुळे तो आराखडा आता ते पाठपुरावा करतायत. कलेक्टरशी त्यांनी अनेक मीटिंग केल्या, मी त्यांच्या मागे आहे आणि तेही त्याच्यामध्ये आवर्जून पूर्ण लक्ष घालून. आणि आता प्रभू महाराजांनी सांगितलं, प्रभू महाराज पैशाची काळजी करू नका, आम्ही 2 मंत्री पाहिजे तेवढा निधी आणू, काळजी करू नका. तुम्ही गोरादेवीचा उल्लेख केला, काळजी करू नका, त्याच्यापेक्षा जास्त लागले तरी पैसे कुठल्याही पैशाची कमी पडणार नाही आणि आरणचा विकास चांगला झाल्याशिवाय राहणार नाही. आणि गोरे साहेबांच्या पाठीमागे मी पण खंबीरपणे उभा आहे. गोरे साहेब स्वतःच तितके चतुर मंत्री आहेत, एकदम सगळा पाठपुरावा. आता नायगावचा पण जो प्रस्ताव आहे तो पण प्रस्ताव मान्य गोरे साहेबांनी ज्यावेळेस 3 तारखेला आम्ही सगळे गेलो होतो, मान्य मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, सगळे होते, त्यावेळेस त्यांनी ती जाहीर केलं होतं. आणि सातारा जिल्ह्याचे ते आमदार असल्यामुळे त्यांनी पाठपुरावा करून 3 महिन्यात तो ठराव मंजूर करून 145 कोटी रुपये तिकडच्या ह्याच्यासाठी मंजूर केलेले आहेत. आणि नायगावमध्ये आई सावित्रीबाई फुलेंचं चांगलं स्मारक होणार आहे आणि मुलींसाठी शिक्षणासाठी चांगली सोय होणार आहे. अशा अनेक गोष्टी आमच्या सरकारने, मी राजकीय भाषण करणार नाही, पाटील साहेब नाराज होतील, पण मी आपल्याला सांगतो, आरणचा विषय असो, नायगावचा विषय असो, आणि सर्वात महत्वाचा, अनेक वर्षापासून आमचे नेते भुजबळ साहेब प्रयत्न करत होते की भिडेवाड्याचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे. पण मी तुम्हाला सांगतो, मी मंत्री झाल्यावर ओबीसी खात्याचा मला अनेक लोक पुण्यात गेले की भेटायचे, पण मी त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा, म्हणजे तत्कालीन त्यावेळेस उपमुख्यमंत्री होते देवेंद्रजी, त्यांच्याशी चर्चा केली. आणि त्यावेळेस जी कोर्टात केस चालू होती त्या कोर्टासाठी चांगला वकील दिला, त्याचा सरकारने पैसे दिले. आणि जो 20 वर्षापासून भेडेवाड्याचा प्रश्न प्रलंबित होता तो कोर्टातून सरकारच्या बाजूने ऑर्डर झाली. आणि आज मला सांगायला आणवतो, आमचे मित्र निलेश गिरमे आलेत, आता त्यांना तिकडे सरकारने अध्यक्ष केले आणि तिकडे पण भिडेवाडा ते महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचं जे घर आहे तो पूर्ण परिसर पण डेव्हलप करण्याकरता पण सरकारने 100 कोटी रुपये दिलेत. आणि अजूनही परवाच निलेश गिरमे देवेंद्रजींना भेटले आणि त्यांनी विनंती केली, साहेब याला पैसे लागतात, तर त्यांनी कबूल केले आणि पुढच्या आठवड्यात त्याच्यावर बैठकीला लावले. आणि गोरे साहेब आपल्यालाही आम्ही आमंत्रण करू त्या बैठकीला. आपण सगळ्यांनी जर पाठपुरावा केला तर भिडेवाडा पण एक सुंदर स्मारक, ऑलरेडी त्याचे 3-4 मॉडेल्स तयार झालेले आहेत. म्हणजे देवेंद्रजींनी, एकनाथ शिंदे साहेबांनी, अजितदादांनी सगळ्यांनी त्याचे हे केलेलं आहे. आणि लवकरच तिकडेही आपण एक चांगलं स्मारक महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या
याच्यावर त्यांच्या म्हणजे एक शाळा पण तिकडे व्हावी असा सगळ्यांचा आहे, तर ते आपण सगळं तिकडे करत आहोत. अनेक विषय असे आमच्या सरकारने, आता मी ओबीसी मंत्री आहे तर थोडंसं माझ्या खात्यावर तर बोललं पाहिजे की नाही? हां, बोललं पाहिजे की नाही? आज मला सांगायला आनंद होतो की आमचं महाज्योती जे आमच्याकडे महामंडळ आहे त्या माध्यमातून आम्ही अनेक विद्यार्थ्यांना, ओबीसीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा MPSC असेल, UPSC असेल, अशा अनेक स्पर्धा परीक्षेची तयारी करायला आज आपल्या महाज्योतीमधली एक मुलगा जालन्याचा, त्याचाच आता मला फोन आला होता, मी म्हटलं संध्याकाळी भेटणार तुला, तो MPSCची परीक्षा पास झाला. असे महाज्योतीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी, मग ती पोलीस भरती असो, मिलिटरी भरती असो, अशा अनेक त्यांना ट्रेनिंग दिले जाते आणि त्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये त्यांना त्याच पद्धतीने कौशल्य विकासचे पण ट्रेनिंग आम्ही देतो. जो समजा शिक्षणात नसेल तर त्याने कौशल्याचं ट्रेनिंग घ्यावं आणि आपल्या आयुष्यात स्टेबल व्हावं, नोकरीच्या मागे न लागता काही ना काही कामधंदा केला पाहिजे. बरोबर ना आमदार साहेब? असे अनेक विषय आम्ही करतो. आज परदेशी शिष्यवृत्ती आहे. मला आठवते मी मंत्री झालो तेव्हा फक्त 10 विद्यार्थ्यांना मागच्या 10 वर्षापासून मिळत होती. मी मंत्री झाल्यावर मी तत्कालीन त्यावेळेसचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे गेलो. म्हटलं साहेब ओबीसी समाजात 56% आहे आणि आज 10 विद्यार्थी फक्त. मग मला आठवते तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी पहिल्या वर्षी 25 केले, दुसऱ्या वर्षी 50 केले आणि मागच्या वर्षीपासून आपण 75 विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती देत आहोत आणि यावर्षी आपण तो 100 करणार आहोत, ज्या माध्यमातून ओबीसी समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना परदेशी. आणि त्याला कॅप होता पूर्वी 20 लाखाचा, तोही आम्ही काढला, आता आम्ही 40 लाखापर्यंत करत असताना माझी एवढीच विनंती आहे की अनेक योजना सरकार करते, सरकारमध्ये ज्या भाऊ सांगतीलच त्यांच्या ह्याच्यातला, आणि आमचा प्रयत्न असा आहे की सामान्य शेतकरी, सामान्य माणूस हा सक्षम झाला पाहिजे. आणि मोदीजींचा संकल्प असा आहे की या देशातला प्रत्येक शेतकरी हा सक्षम, त्याला कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही पाहिजे, हाच त्यांचा संकल्प घेऊन आमचंही हे सरकार काम करते. मी जास्त वेळ घेणार नाही, मला माहिती आहे सगळे उन्हात गरम होते सगळ्यांना, पण आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा आज चंदनवटी उत्सव सोहळ्याच्या निमित्त शुभेच्छा देतो. आणि आवर्जून सावता महाराज वसेकर आणि आमचे प्रभू महाराज जे नेहमी भागदौड करत असतात खूप, म्हणजे कधी कधी ते इतके धावत येतात, धावत जातात, मी त्यांना म्हणत असतो पळू नका, आम्हाला भीती वाटते, पळत आला माणूस की जरा भीती वाटते ना, बरोबर आहे की नाही? हो महाराज, हां लोखंडे महाराज पण आहेत आमच्या इकडे. अशा अनेक प्रयत्न त्यांचे असतात, त्यांच्या माध्यमातून ते या आरणचा विकास झाला पाहिजे त्याकरता नेहमीच पाठपुरावा करत असतात. आणि मी या ठिकाणी एवढाच शब्द देतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना की आमचे जयकुमार गोरेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये आणि मी पूर्णपणे ह्या आरणचा विकास, या नायगावचा विकास असेल, बेडेवाड्याचा विकास असेल, या सगळ्यामध्ये आम्ही पूर्णपणे लक्ष घालून काम करू, एवढंच या ठिकाणी बोलतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योती, सावता महाराज की. संत शिरोमणी सावता महाराजांच्या समाधीस्थळावर चंदनवटी सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित आहोत. या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच काश्मीरमधल्या पहलगाममध्ये ज्या भारतीयांच्यावर भ्याड असा हल्ला झाला, त्या हल्ल्याचा निषेध करतो. आणि ज्यांनी ज्यांनी त्या हल्ल्यामध्ये प्राण गमावला त्या सगळ्यांच्या चिरात्म्यात शांती लाभो अशा पद्धतीची प्रार्थना मी
सावता महाराजांच्या चरणी करतो, पण खऱ्या अर्थानं त्यांच्या मृत्यात्म्यात शांती लाभेल त्या अतिरेक्यानं त्यांच्या जमिनीवर त्यांच्या घरात घुसून जेव्हा कंठस्नान घातलं जाईल तेव्हाच खऱ्या अर्थानं त्यांच्या आत्म्यात चिरशांती मिळेल. या पाकव्याप्त काश्मीरमधल्या किंवा पाकिस्तानमधल्या या पाकिस्तानाने केलेलं कृत्य आहे त्याला उत्तर नक्की मिळेल. आणि असं मिळेल की जे त्यांनी कधी विचारही केला नाही अशा पद्धतीचं उत्तर मिळेल. आणि त्यासाठी आमच्या सगळ्यांचे भारताचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी या संदर्भात सगळ्या भारतवासियांशी बोललेले पण आहेत. हा सोहळा वास्तविक पाहता एका बाजूला एक दुर्घटना घडलेली आहे, अख्खा भारत दुःखामध्ये आहे, आणि दुसऱ्या बाजूला हा चंदन उटी सोहळा या ठिकाणी होतोय. या सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे ओबीसी मंत्री, आता त्यांच्याकडं कुठली ऊर्जा, अपारंपरिक ऊर्जा, तुमच्याकडं दूध पण आहे ना, विजयंती आहे, ओबीसी आहे, अपारंपरिक ऊर्जा आहे, दूध आहे, ही सगळी खाती मगाचपासून आपण सगळेजण बघताय की सर्वसामान्यामध्ये मिसळणारा, सामान्य माणसासाठी काम करणारा साधा माणूस दिसतो. तेवढा साधा नाही पण सामान्यासाठी साधा आहे. आणि या सादगीनं काम करत असताना आपण सगळेजण बघतोय की त्यांच्या खात्याचं काम किती उत्तम प्रकारे चाललंय. मी त्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. त्यांनी सांगितलं की आता तुम्ही पालकमंत्री आहात, जबाबदारी तुमची आहे, पण जबाबदारी मला याची खात्री आहे की सावे साहेब आमच्या खांद्याला खांदा लावून किंबहुना एक पाऊल पुढे घालून सावे साहेब या प्रकरणामध्ये या सगळ्या आरणच्या विकासामध्ये एक पाऊल पुढे टाकून फक्त आरणच्याच नाही ज्या ज्या ठिकाणी मग छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक असो, अण्णाभाऊ साठेजींचं स्मारक असो, सावित्र्यांचं स्मारक असो, भिडेवाड्याचं काम असो, या सगळ्या ठिकाणी आम्ही सगळी मंडळी आपली ही ऊर्जा स्थान, हे शक्तिस्थान आहेत आपली, आणि या स्थानावर आल्यानंतर ऊर्जा घेऊन आपण जातो. ती ऊर्जा स्थानं मजबूत असली पाहिजे म्हणून आपण सगळेजण प्रयत्न करतो. आणि त्यामध्ये सावेसाहेब सगळ्यात अग्रेसर असतात हे आपण सगळ्यांनी या निमित्तानं बघितलेलं आहे. आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या विभागाचे आमदार सन्माननीय अभिजितजी पाटील, या ठिकाणी उपस्थित असलेले दुसरे या विभागाचे नेते सन्माननीय रणजितसिंह शिंदे दादा का भैया भारतदाबा शिंदे, शिवाजीराव कांबळे, रंजन भाऊ गिरमे, रमेशजी बावस्कर, प्रभू महाराज, सावता महाराज, राजकुमार हिवरकर, संतोष आमचे पाटील साहेबांनी खाली बसलेले, आणि साखरचंद महाराज, पोपटराव भारवकर, आणि अशा अनेक मंडळी आहेत की ज्या या ठिकाणी ज्यांचं सगळ्यांचं नाव घेतलं पाहिजे असे उपस्थित आहेत. आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आमच्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या सगळ्या आमच्या लाडक्या बहिणींचं या ठिकाणी स्वागत करतो. आपल्या सगळ्यांचं स्वागत करत असताना वास्तविक पाहता हा सोहळा माननीय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते व्हावा अशी सगळी सावता भक्तांची सगळ्यांची इच्छा होती. जवळजवळ राज्यातले प्रमुख 200 मंडळी मुंबईला आले. सावे साहेबांच्या पाठी, माझ्या पाठी, मुख्यमंत्र्यांच्या पाठी. मुख्यमंत्री महोदयांनी पण येण्यासाठी वेळ दिला होता. तर पुन्हा मुख्यमंत्री महोदयांनी विचार केला की मी मागच्या सोहळ्याला गेलो, ऑगस्टमध्ये आलो होतो, आणि त्यावेळी सावता बाबांच्या या समाधी स्थळाला अवर्ग दर्जा देण्यासंदर्भातली घोषणा केलेली आहे. 100 कोटी रुपयाचं स्मारक या ठिकाणी करणार म्हणून घोषणा केलेली आहे, आणि त्याच्या सगळ्या मान्यता अंतिम टप्प्यात आहे. महाराज त्यांनी सांगितलं मला की या सगळ्या मान्यता देऊन या समाधी स्थळाच्या विकासासाठी भूमिपूजनाला मी नक्की आपल्या या आरणच्या भूमीमध्ये येईन, अशा पद्धतीचा शब्द त्यांनी आता दिलेला आहे. त्यामुळं शब्दाला जागणार आणि दिल्या शब्दाप्रमाणे काम करणारा मुख्यमंत्री आज आपल्या सगळ्यांना लाभलेला आहे. आपण सगळेजण बघतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार असेल, महात्मा फुलेजींचा विचार असेल, सावित्रीबाईंचा विचार असेल, अण्णाभाऊ साठेंचा विचार असेल, या सगळ्याच्या विचाराला पुढे घेऊन जाण्याचं काम करणारा नेता आज महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून लाभला आहे. साहेब, आपण सगळ्यांनी बघितलं, मध्येच परवा दिवशी महात्मा फुलेजींच्या नावावर एक चित्रपट आला. त्यावेळी काही लोकांनी नेहमीप्रमाणे भोंगा वाजवला की आता काय करणार, आता काय करणार, त्यांना मला उत्तर द्यायचं आहे. अरे बाबा, हेच सावता बाबा आहेत. 700 वर्ष, किती वर्ष झाली? 730 वर्ष झाली. या स्थळाचा विकास व्हावा असं कुणाला वाटलं का नाही वाटलं हा विषय बाजूला ठेवा, पण ज्या माणसाला वाटलं या स्थळाचा विकास झाला पाहिजे तो देवेंद्र फडणवीस आहे, लक्षात असू द्या. राजकारण केलं, भिडेवाड्याचा विकास झाला पाहिजे म्हणून अनेकांनी फक्त घोषणा केल्या, पण त्या भिडेवाड्याचा विकास होण्यासाठी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनाच यायला लागलं, आणि तोच माणूस आज त्या भिडेवाड्याचा विकास करताना आपण सगळं. सावित्रीबाईंचं, फुलेंचं स्मारक असेल नायगावचं, अरे पिढ्यानपिढ्या मुख्यमंत्री आले, प्रत्येक जयंतीला मुख्यमंत्री आले. सगळ्यांनी सांगितलं अरे 5-6 गुंठ्याच्या वरची जागा तिथं नाही मिळाली. त्या सावित्रीबाईंच्या जन्मगावाचा विकास करण्याचा निर्णय, त्या सावित्रीबाईंचं नाव घेऊन त्यांच्यावर टीका केली जाते ना, त्या सावित्रीबाईंचं जन्मस्थळ विकसित करण्यासाठी 10 एकर जागा विकत घेऊन 145 कोटी रुपयाचं स्मारक उभा करण्यासाठी निधी देणारा हेच ते देवेंद्र फडणवीस आहेत, हे लक्षात असू द्या. कडगुणच्या विकासाचा विषय असेल, तिथं महात्मा फुलेंचं मूळ गाव हे कडगुण आहे. त्या कडगुणच्या ठिकाणी अनेक पालकमंत्री गेले, अनेक मुख्यमंत्री गेले, पण त्या भागाचा, त्या क्षेत्राचा, त्या मूळ गावचा विकास व्हावा असं कधी कुणाला वाटलं नाही. आणि ज्याला विकास व्हावा असं वाटलं तेच ते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. आता कडगुणच्या विकासाचं काम चालू झालंय. तर मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की अशा पद्धतीनं समाजामध्ये द्वेष पसरवून त्या माणसाचं मोठेपण कधी कमी होणार नाही. सगळ्या समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हिंदू मिलमधलं स्मारक असेल, किंवा लंडनमधलं घर असेल, अण्णाभाऊ साठेंचं भव्य स्मारक उभारणारा कोण असेल तर ते आदरणीय देवेंद्र फडणवीस आहेत. बंजारा समाजाला न्याय देऊन आपण सगळ्यांनी बघितलं, एवढं मोठं 700 कोटी रुपयाचं विकास काम तिथं उभं राहिलं. ते कुणामुळे राहिलं? ते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्यामुळे राहिलं. मी आपल्याला या ठिकाणी नम्रपणे सांगेन, या सगळ्या शक्तीस्थळांना ऊर्जा देण्याचं, त्यांना विकसित करण्याचं काम कुणी केलं असेल तर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं. अशी कुणी पिपाण्या किती वाजल्या तर त्या पिपाणीवर आता कोणी विश्वास ठेवणार नाही. त्यामुळं आपल्याला या निमित्तानं मला एवढंच सांगायचं, बाबांनो, आपण सगळेजण या ठिकाणी बाबांच्यावर प्रेम करतो, आणि म्हणून आपण या ठिकाणी सगळेजण येतो. या भागाचा आणि या ऊर्जा स्थळाचा विकास व्हावा असं सगळ्यांना वाटतं.
खास करून सावे साहेबांना मी मनापासून धन्यवाद देतो. सावे साहेबांनी हा प्रश्न हातामध्ये घेतला आणि त्यांनी या स्थळाचा विकास व्हावा अशा पद्धतीची भूमिका घेतली. अनेक बघितले या मातीतनं, अनेक गेले, आले गेले, सत्कार घेतला, सगळं बोलले, सगळं केलं, पण काही नाही घडलं. पण सावे साहेब आले, सावे साहेबांनी तो संकल्प केला. आता आम्ही सगळेजण सोबत आहे, मुख्यमंत्री महोदय आहेत, अनेक संकल्प करून आम्ही या स्थळाचा विकास झाला पाहिजे या पद्धतीची भूमिका घेतली. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे, सरकार म्हणून काम करत असताना अनेक ठिकाणी सगळं कायदेशीर मंजूर घ्यायला लागते. कायदेशीर गोष्टी करत असताना अनंत अडचणी येतात. प्रस्ताव पाठवला, परत आला, पण सावेसाहेब आम्ही दोघांनी प्रयत्न केला. तर सावेसाहेब आम्ही, मुख्यमंत्री महोदय आमच्या पाठीशी आहेतच. मुख्यमंत्री महोदयांनी परवाच सांगितलं सचिवाला, फायनान्स सचिवाला, अरे मी जाऊन शब्द देऊन आलोय, आता ह्याच्यात कुठलीही अडचण आणायची नाही आणि फाईल परत पाठवायची नाही. आता काल परवाच एका नियोजन खात्याची मान्यता मिळालेली आहे. आता फायनान्सची अंतिम मान्यता मिळाली की येणाऱ्या पहिल्या किंवा दुसऱ्या कॅबिनेटमध्ये आता सावता बाबांच्या या स्थळाचा, अरणचा आराखडा आम्ही मंत्रिमंडळामध्ये मंजूर करू आणि त्याचं काम प्रत्यक्षात चालू करण्याची भूमिका घेतली. काळजी करायचं अजिबात काम नाही. ही भूमिका घेत असताना आपण या ठिकाणी मगाशी बोलताना सावेसाहेबांनी सांगितलं की हीच नाही, अगदी खानोलीपासून सगळे असं भिडेवाड्याचा विषय असो. मला आता राजकीय काय होतं की आता बोलताना आलं की ते राजकारणावर जातं आणि आज पवित्र दिवशी राजकीय बोलू नये असं माझं मत आहे. पण एकदा आत्मपरीक्षण केलं पाहिजे की ह्या शक्तिस्थळांचा विकास काय नाही झाला. कधीतरी अंतरात्म्याला आणि अंतर्मनाला विचार केला पाहिजे आणि कधीतरी अंतरात्म्याचा आवाज जागा झाला पाहिजे. का नाही घडलं आजपर्यंत हे? का घडतंय देवेंद्र फडणवीस साहेब असताना? या सगळ्याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. पण अधिकचं काय मी या ठिकाणी बोलणार नाही. मी या ठिकाणी एवढंच सांगेन, या भागाचा पालकमंत्री म्हणून मी काम करतो. झालेलं आहे इथं अनंत अडचणी आहेत, जागेपासून सगळे विषय आहेत. पण माझी इथल्या सगळ्या लोकप्रतिनिधींना माझी विनंती आहे, बाबांनो आता सगळं राजकारण बाजूला ठेवून या ऊर्जा स्थळाचा विकास करण्यासाठी आपण सगळे मिळून एकत्र येऊया. इथं ज्या ज्या अडचणी आहेत सगळ्या अडचणीला आपण मार्ग काढूया आणि सगळ्या अडचणीतनं मार्ग काढून आपण या सावता बाबांच्या या तीर्थक्षेत्राचा आपण विकास करूया. हे या निमित्तानं मी आपल्याला सांगणार आहे. त्याच्या आराखड्या संदर्भातल्या बैठका झाल्या. आराखडा आपण सर्वोत्तम बनवू. सावित्रीबाईंचा नायगावचा आराखडा आम्ही सगळ्यात उत्तम बनवला आणि थोडीशी सुरुवात आहे ना, आम्ही काय होतं की थोडं कायदेशीर सुरुवात केली. कुठं आम्ही खालनं जाताना कुठं होलच ठेवलं नाही, त्यामुळे माघारी पाठवायचा विषय आला नाही. 3 महिन्यात आपण सगळा कार्यक्रम लावून टाकला. आता इथंही आता हातात घेतले, अजिबात काळजी करू नका. आता माघारी येऊन देणार नाही फाईल, आता फाईल माघारी येऊन देणार नाही. तेव्हा आता ह्या सगळ्या गोष्टी आपण मजबूतीनं पुढे घेऊन चाललो. कडगुणमध्ये हे आमच्या महात्मा फुलेंचं मूळ गाव. महात्मा फुले मूळचे गोरे आणि माझंही मूळ गाव कडगुण. आम्ही पण गोरे, पण राजकारण नाही करत आम्ही कधी. ती सांगायची कधी गरज नाही लागली आम्हाला, सांगायची कधी आवश्यकता भासणार नाही, कारण आम्ही ते जीवन जगतो. सांगायची आवश्यकता भासते कुणाला? ज्यांना काहीतरी मिळवायचं असतं त्यांना. तेव्हा माझी या निमित्ताने एवढंच सांगणं आहे, त्या कडगुणचा सुद्धा विकासाचं काम आपण हातात घेतलंय. त्याचा विकास आराखडा आता तयार झालाय, तेही आपण करतोय. तेव्हा या सगळ्या गोष्टी असतील. आता इथं म्हणणार फक्त पालकमंत्री फक्त हेच बोलतोय. अरे बसवेश्वर महाराजांचा समाधी स्थळाचा विकास करण्याचा संकल्प पण आम्ही केलाय आणि ते पण मंगळवेढ्यामध्ये तो आराखडा आम्ही तयार करतोय, जागा उपलब्ध करून देतोय, सगळं करतोय. नामदेव महाराजांचा असेल, पंढरच्या विठ्ठलच्या नगरीचा विकास आराखडा सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मंजूर केला. त्याला सुद्धा प्रचंड ताकदीनं मुख्यमंत्री महोदय कामाला लागलेले आहेत. संत चोखा मेळा असेल, त्या समाधी स्थळाचा विकास करण्याचा संकल्प आम्ही केला आहे.
फक्त एवढ्यापुरताच मर्यादित नाही विषय, इथं आलो म्हणून इथला सांगतोय. पण या सगळ्या क्षेत्रांचा विकास झाला पाहिजे ही भूमिका घेऊन आपण काम करतोय. पण मला आपल्याला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की आपल्या सगळ्यांना कधीतरी या गोष्टीचा विचार आपण सगळ्यांनी मनामध्ये ठेवला पाहिजे आणि आपण कुठल्या वाटेनं जायचं हेही ठरवलं पाहिजे. राजकारणाचं स्टेज नसलं तरी आज तुम्ही ठोकून ठोकून सांगताय 2 मंत्री बसले तिथं. अरे कुठल्या तरी विचारानेच आम्हाला मुख्यमंत्री केले, लक्षात असू द्या. कुठल्या तरी विचारानेच आम्हाला मंत्री केलंय. मग तो भारतीय जनता पक्षाचा विचार आहे, त्यांनी आम्हाला मंत्री केलं, आपल्या सगळ्यांची सेवा करायची संधी दिली. देवेंद्र फडणवीस सारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला आणि आमच्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या कुठलं पोरगा जयकुमार गोरे पुढे उभं राहिले कोण आहे? माझा काय दादा भैयासारखा कारखाना आहे का? त्या भैयासारखं 3 कारखाना आहे दादासारखं काय आपला आहे? मागं बघितलं तर आपलं कोरी फाटी आहे, काही नाही. एका शेतकऱ्याचं पोरग, एका रेशनिंग दुकानदाराचं पोरग उठलं आणि कामाला लागलं, जनसेवेला लागलं, 4 वेळा आमदार झालं, आता मंत्री झाले. कोण न्याय दिलं याला? अरे अडवायला एवढ्या स्पर्धा तुम्हाला माहिती आहे. जयकुमार गोरेला अडवायला एवढं स्पीड ब्रेकर. पण या सगळ्या स्पीड ब्रेकराच्या छताला उभा राहून जयकुमार गोरे उभा राहिला आणि लोकांची सेवा करतोय. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचे आशीर्वाद आज माझ्या पाठीशी आहेत. भारतीय जनता पक्ष ताकदीनं माझ्या पाठीशी उभा आहे. माय माऊली माझ्या पाठीशी ताकदीनं उभे आहे. म्हणून आपल्याला सांगतो की शेवटी आम्ही म्हणलं किती राजकारण करायचं नाही तरी शेवटी राजकारण केल्याशिवाय आम्ही इथं उभं राहू शकत नाही आणि आम्ही इथं उभं राहिल्याशिवाय इथं विकास करू शकत नाही. हे सगळं एकमेकाशी रिलेटेड आहे, संलग्न आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांना मनापासून मला सांगायचं आहे. सगळ्या बांधवांना माझी विनंती आहे, आपण सगळे मिळून या भागाचा विकास करू, या शक्तीस्थळांचा, या ऊर्जास्थळांचा विकास करू आणि जी लोक या विकासाच्या कामात आपल्यासोबत आहेत त्या लोकांच्या सोबत आपले आशीर्वाद असले पाहिजेत. ही भूमिका आपल्याला कायमची ठेवायला लागेल. ही या निमित्तानं मी आपल्याला सगळ्यांना सांगेन. सावरसाहेब, आपण खूप चांगलं काम करताय. ओबीसी खात्याचे मंत्री म्हणून काम करताय. आमदार म्हणून मी सिनियर आहे, मंत्री म्हणून तुम्ही सिनियर आहे. कारण माझ्या आधी 2.5 वर्ष मंत्री झालेले आहेत. त्यामुळं अरे मंत्री म्हणून नाही, वयानं तुम्ही सिनियर आहे, मंत्री म्हणून तुम्ही सिनियर आहे, आमदार म्हणून फक्त मी सिनियर आहे. मी 4 वेळा आमदार आहे. एक आपण कितीही म्हटलं तरी शेवटी आम्ही सगळे मिळून हातात हात घालून काम करायची भूमिका आमची आहे. पण आमचं उद्दिष्ट एक आहे, राजकारण करणं नाही. आमचं उद्दिष्ट आहे आमची शक्तीस्थानं बळकट करणं, आमची ऊर्जास्थानं बळकट करणं. इथं आल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर आम्हाला आनंद झाला पाहिजे, ही ऊर्जा मिळाली पाहिजे, असं शक्तिस्थान निर्माण करणं ही वास्तविक पाहता आमची जबाबदारी आहे. त्यासाठी आम्ही सगळे मिळून ताकदीनं काम करू एवढंच या ठिकाणी सांगेल. इथं महाराज मंडळी आमची उभे आहेत. मी तुम्हाला खऱ्या अर्थानं मनापासून धन्यवाद देतो. हे ना बसू देतात ना झोपू देतात. रात्री 12 वाजला तरी भट्ट खुर्चीवर बसलेले असतात. आता तरी भाऊ इलेन बोलाल. पेशन्स पण त्यांचे खूपच ताकदीचे पेशन्स आहे. किती गडबडीत म्हणलं ना, आम्ही संध्याकाळी भेटतो, मग संध्याकाळी 12 वाजले तर हायतच गडी तिथं. म्हणजे शेवटी हे सगळं घडायला, गिरमे साहेब, हे सगळं घडायला कोणीतरी चिकाटीनं मागं लागायला लागतं, कोणीतरी फॉलोअप करायला लागतो. सगळं आपण जरी किती म्हणलं, देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर केलं की मी आता देऊन टाकलं, पण देऊन टाकलं म्हणताना कुणीतरी ते सगळं मागं लागून केलं पाहिजे. बाकी सगळं तेच करणार आहेत, पण मागं लागून केलं पाहिजे याची जबाबदारी आम्ही दोघांनी घेतली. तेव्हा असं कुणीतरी मागं लागलं पाहिजे. ती भूमिका आपण इमानदारीनं पार नसतं. म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी मनापासून आपल्या महाराज मंडळींना मनापासून धन्यवाद देतो. एक महाराज तर स्टेजवर पण येत नाहीत, राजकारण करत होते म्हणतात. पण एक तुम्हाला सांगतो, राजकारण बाजूला ठेवा, पण शेवटी राजकारणाच्या पलीकडे जाऊन राजकीय शक्ती असल्याशिवाय काही गोष्टी घडूच शकत नाही. त्यामुळे त्या शक्तीपासून फार लांब राहून चालतच नाही फार लांब राहून. गणितच असं आहे, आपण किती जरी इथं बसलो तपाला तर काय होणार नाही. आपण ज्या वाटेनं ज्या देवाकडे बघायला पाहिजे तिथं जायलाच लागतं. सावता बाबांचा आशीर्वाद घ्यायला आनंदाच यायला लागतं आणि याचा विकास करायला देवेंद्र फडणवीस साहेबांजवळच जायला लागतं. ही सगळं गणित आहे. तर या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या की आपण शेवटी या एकमेकाशी संबंधित असणाऱ्या गोष्टी आहेत. या सगळ्यांनी मिळून आपण पुढे जाऊन हे करू. एवढंच आजच्या दिवशी मी मनापासून सांगतो.
आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. या चंदनवटी सोहळ्याला मनापासून धन्यवाद देतो. भाषण सुरुवात झाली तेव्हाच मी सांगितलेलं आहे, भाषणाला सुरुवात झाली तेव्हाच मी सांगितलेलं आहे की हे मंजूर करून भूमिपूजनाला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनाच घेऊन येणार. काळजी करू नका, चिंता करू नका. मग 24 जुलैला करायचं का, आधी 8 दिवस करायचं का, नंतर 8 दिवस करायचं, चिंता नका करू. पण आता आपल्याला हे सगळं करायचं आहे. शेवटी आराखडा मंजूर, टेंडर, मुख्यमंत्री याला आचारसंहिता असते. टेंडर आणि वर्क ऑर्डर झाल्याशिवाय मुख्यमंत्री इथं येणं बरोबर नसतं. तर हे सगळं करून आपल्याला मुख्यमंत्री महोदयांना आणायला लागेल आणि नक्की आणून तुमची तारीख 24 जुलै आम्ही निकराचा प्रयत्न करू. 24लाच काम कंप्लीट करायचं, म्हणजे प्रक्रिया कंप्लीट करायचा. 24ला इथं आणायचा आम्ही प्रयत्न करू, काळजी करू नका. पण आता जेव्हा कधी मुख्यमंत्री येतील तेव्हा इथं नारळ फोडायलाच येतील, काम चालू करायलाच येतील. हा शब्द आपल्याला या निमित्तानं देतो. आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आजच्या या चंदनवटी सोहळ्याच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा माझे देशातले बांधव ज्यांची निर्गुण अशी हत्या झाली त्या बांधवांना मनापासून अभिवादन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नतमस्तक होऊन चंदनवटी उत्सव सोहळ्याच्या या कार्यक्रमाला आम्ही इकडे आलो आणि आज सावता महाराजांचं दर्शन घेऊन इकडे हा कार्यक्रम संपन्न झाला. माझ्याबरोबर आमचे सहकारी ज्येष्ठ आमदार जयकुमार गोरेजी पण होते, पाटील साहेब होते आमदार, एकनाथजी गोरे मंत्री आहेत, ते या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. ते आज जो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या अरणचं मागच्या वेळेस आले असताना अदर्जा दिला होता आणि 100 कोटीचा निधी मंजूर केला होता. त्याचा पण तो आढावा घेऊन लवकरात लवकर तो प्रस्ताव मंजूर करून त्याच्या उद्घाटनासाठी माननीय देवेंद्रजींच्या उपस्थितीत त्याचं उद्घाटन करून इकडे त्याचं काम सुरू करू असा आमचा संकल्प आहे. काय सांगणार, एकीकडे दहशतवादी हल्ला झाला, देशावर मोठं संकट आम्ही आज या ठिकाणी सगळ्यांनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त केलेला आहे आणि अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे की काश्मीर जे मध्ये 10-15 वर्ष स्टँडस्टिल झालं होतं आणि तिकडच्या तमाम बांधवांना पुन्हा एकदा कामधंदा रुजू करण्याकरता देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि गृहमंत्री अमित शाह साहेबांनी प्रयत्न केला होता. पण काल जो वेळ हल्ला झाला आहे तो अतिशय दुर्दैवी आहे आणि माननीय मोदीजींनी काल सांगितलं तसं जे कोणी हा कट रचलेला आहे त्या कट रचलेल्या सगळ्या लोकांवर अतिशय तीव्र आणि कठोर कारवाई केली जाईल, त्यांना शिक्षा दिली जाईल. आपण म्हणत होता की आमची संख्या जास्त आहे, असं काही नव्हतं. मला तुम्ही चुकीचा गैरसमज काय तर पूर्ण लावायचं तर पूर्ण बातमी लावायची. मला त्या आमदारांनी विचारलं होतं की साहेब तुम्हाला आमची गरज नाही का, म्हणलं तर तुम्ही विचार करा. 237 आहेत, तुम्ही त्याच्यात आहात, तुम्ही काय केलं, हा बातमी लावली. म्हणून माझी विनंती आहे, असं नाही आहे. शेवटी ते आमचे सहकारी आहेत, आम्ही तिघं एकत्र मिळून काम करतो. 237 म्हणजे काय झालं ते त्याच्यात आले की नाही, मग ही बातमी पूर्ण लावा ना तुम्ही. शिवसेनेचे नेते संजय गायकवाड यांनी आज मागणी केली आहे की खऱ्या अर्थानं हिंदीच नव्हे तर पहिलीपासून उर्दू भाषेचं शिक्षण दिलं पाहिजे. काही गरज नाही उर्दू भाषेचे शिक्षण द्यायची. मराठी, हिंदी, इंग्लिश या 3 भाषेचं शिक्षण देतात ते बस झालं. उर्दूची काही द्यायची गरज नाही. तर चला, आज अजित पवार म्हटले साहेब की पुन्हा येईल हे पुस्तक मी मुख्यमंत्री फडणवीसांनी लिहायला लावणार. मला माहिती नाही, मी बघितलेलं नाही, मला ऐकलं तर मी बोलू असं पुस्तक शकतो. द्यायची चला, तुमची इच्छा आहे का? नाही. पर्यटकाला आपल्या घरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी सरकारनं घेतलेली आहे. त्या बाबतीत आपण बिलकुल निश्चिंत राहावं. सरकारनं या बाबतीतल्या आदरणीय मोदीजींनी आपण सगळ्यांनी बघितलं असेल की या घटनेचा निषेध तर केला, निषेध करून विषय संपणारा नाही. जवळजवळ 26 आपल्या बेगुन्हा पर्यटकांचा जीव गेला आहे, देशाच्या नागरिकांचा जीव गेलेला आहे. आणि असलं भ्याड कृत्य निहत्या लोकांच्यावर, ज्यांच्या हातात कुठलंही शस्त्र नसताना अशा लोकांच्यावर जो हल्ला झालेला आहे याचा निषेध अख्ख्या जगानं केलेला आहे. भारत तर करतेच आहे. मग या संदर्भातली पक्षाची भूमिका आमची तर असेलच असेल, पण सरकार म्हणून मोदीजींनी आपली देशाची भूमिका जाहीर केलेली आहे. जबाब असा मिळेल की ज्याचा विचारही केला नसेल. मग वेळ पडली तर पाकिस्तानमध्ये बसून मागच्या वेळी उत्तर दिलेलं आहे. याही वेळी वेगळं काहीच होणार नाही.
याचा बदला तर घेतला जाईल आणि ज्यांनी या ह्याच्यामध्ये सहभागी असतील त्यांना मोदीजींनी सांगितलेलं आहे की कुठं असेल तिथून शोधून काढून त्याला संपवलं जाईल. अशा पद्धतीची भूमिका मोदीजींनी घेतलेली आहे आणि आम्ही सगळेजण मोदीजींच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. पाकिस्तानला युद्धाचे कुठं ढग ज्या पद्धतीनं सध्या आहे, दोन्ही बाजूनी सैन्य दोन्ही ह्याच्यावर आलेली आहे. युद्ध झालं तर परिस्थिती आपली आहे तशी राज्याच्याकडनं काय सोय हे करावं लागतं? नाही, राज्य या देशातला प्रत्येक नागरिक अशा वेळी देशासोबत उभा असतो आणि त्यामुळं युद्ध झालं तर काय होईल याच्या संदर्भात कुठल्या भविष्यवाणीची आवश्यकता नाही. पाकिस्तानच्या नकाशावर पाकिस्तान दिसणार नाही अशा पद्धतीची परिस्थिती होईल. त्यामुळे मी आपल्याला ठामपणे सांगेन की युद्ध करणं नाही करणं हा स्ट्रॅटर्जीचा भाग असतो. तो मोदीजी निर्णय घेतील, सरकार निर्णय घेईल, परंतु असं कुठलंही कृत्य पाकिस्तानचं भारत खपवून घेणार नाही या संदर्भात सगळ्यांनी निश्चिंत राहावं. एकीकडे कठोर जे प्रक्रिया आहे ते पंतप्रधान मोदी घेताना पाहायला मिळतात, मात्र कुठंतरी पाकिस्तानला शत्रू राष्ट्र घोषित करण्याची गरज आहे. कायम घोषित केलेलं आहे. आता तर पाकिस्तानच्या प्रत्येक नागरिकाला देश सोडून जायला सांगितलेलं आहे. त्यामुळे याच्यापेक्षा वेगळी काही कारवाई असू शकत नाही. त्यामुळं पाकिस्तान हा आतंकवाद्यांचा देश आहे हे आपण अनेकदा जाहीर केलेलं आहे आणि त्या संदर्भातली भूमिका तर क्लिअर आहे. त्यामुळं मी आपल्याला नम्रपणे सांगेन की हा देशाच्या स्ट्रॅटर्जीचा विषय असतो, आपल्या पातळीवरचा विषय नसतो. त्यामुळं देशाची स्ट्रॅटर्जी आदरणीय मोदीजी जाहीर करतात आणि ते मोदीजींनी जाहीर केली. DCM एकनाथ शिंदे जे आहेत ते श्रीनगरमध्ये जाऊन आलेत, कुठंतरी त्यांचे अनेक पोस्ट व्हायरल होताना पाहायला मिळतात, मात्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी पोहोचले नाहीत. काय सांगा? मला आपल्याला नम्रपणे सांगायचं आहे की फडणवीस साहेबांनी इथं असलेल्या प्रत्येक नागरिकाचा त्या ठिकाणी परत आणण्यासाठी जे प्रयत्न करायला लागते ते केलेले आहेत आणि आपण गिरीश महाजन पोचलेले आहेत आणि खास करून अमितभाई तिथं तळ ठोकून होते, तुम्हाला माहिती आहे. त्यामुळं तिथं आपण सगळ्यांनी जाऊन तिथली व्यवस्था आणि आपल्या पाठीशी फिरवणं मला वाटतं तितकंसं योग्य नाही. त्यामुळं माननीय मुख्यमंत्री महोदय आमच्या गृहमंत्र्यांच्या आदरणीय मोदीजींच्या संपर्कात आहेत आणि ते या सगळ्या प्रक्रियेमध्ये सक्रिय आहेत. शेवटचा प्रश्न, खासदार संजय गायकवाड जे आहेत त्यांनी उर्दू भाषा जी आहे ती पहिलीपासून शिकवायला गरजेचं आहे असं म्हटलंय. आता तो प्रश्न त्यांना विचारा. मला वाटतं अशी आवश्यकता आपली नाही. भूमिका काय? संग्राम थोपटेनंतर आता बापजी काळेंना तुम्ही काल आमंत्रण दिलेलं आहे. अजून किती जण विरोधातले यादीवर आहे? मुळातच मी आपल्याला सांगेन की भारतीय जनता पक्षासोबत आल्याशिवाय आपल्या मतदारसंघाचा विकास होणार नाही हे समोर असलेल्या प्रत्येक आमदाराचं असं मत झालेलं आहे. मग कुठल्या झालेलं आहे या विषयावर मी बोलणार नाही, पण आपल्याला नक्की मी सांगेन की शेवटी एक आहे की मतदारसंघामध्ये जी जनता आपल्याला निवडून देते आणि निवडून देताना खूप मोठ्या अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कुठल्या पक्षामध्ये धमक आहे, कोण त्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकतो, याला एकमेव उत्तर आहे भारतीय जनता पक्ष. आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये अनेक लोकांनी इच्छा व्यक्त केलेली आहे, अनेक लोक आलेली आहेत, अनेक लोक भविष्यामध्ये येतील. सर्वपक्षीय बैठकीला शिवसेनेची उबाटा सेना हजर नव्हती. काय वाटते, काय करणं अपेक्षित होतं? नाही, मला या संदर्भातली माहिती नाही, पण एक आहे की अख्खा देश यावेळी एक आहे आणि ज्या घटनेचा निषेध देशानं केलेला आहे आणि त्याला उत्तर दिलं पाहिजे आणि असं दिलं पाहिजे की येणारा काळ लक्षात ठेवेल असं उत्तर दिलं पाहिजे, ही सगळ्यांची भावना. तेव्हा अख्खा देश आज एकजूट आहे. राहुल गांधी आज दौऱ्यावर आहेत जम्मू काश्मीर भागामध्ये. कुठले? सोलापूर जिल्ह्यातले काय अख्ख्या महाराष्ट्रातले आमदार संपर्कात आहेत आणि बरेचसेच आमदार आमच्या फडणवीस साहेबांच्या कर्नाटक पासून अनेक जिल्हे राज्यातले आहेत.